नमस्कार श्रोते हो. साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. श्रोते हो, तुम्ही ऐकताय जयवंत दळवी यांची चक्र ही कादंबरी आणि आज भाग 11वा. बरीच रात्र झाली होती. जे काय मिळेल ते पोटात ढकलून पोटं कशीबशी शांत झाली होती. नावापुरतं तेल घातलेली घासलेटची डबडी आता विझायला आली होती. काळाकुट्ट जाड धूर वातीतनं झरत होता, काळोखात विरघळत होता. बरीचशी झोपडी निपचित झालेली होती. लखतर बोंद्र पसरून जो तो जमिनीवर अंग टाकायच्या तयारीत होता. काही झोपड्यांच्या कोपऱ्यात कथलाची भांडी घासली विसळली जात होती. त्याचा बारीक बारीक खडखडाट ऐकू येत होता. समोरच्या नळावर लाईन धरून बसलेल्या माणसात किरकोळ बोलणी, मधूनच खेकसाखेकसी आणि चिल्लर शिवीगाळ चालू होती. तरीही वस्तीतलं एकंदर वातावरण थंड होतं. सारी कामं आटपून अम्मा निवांतपणे झोपडीत पडली होती. कुशीवर झोपून सहजासहजी मावसल पोट खाजवत होती. हा तिचा सदाचा चाळा. विशेषतः कसल्या तरी चिंतेत असली म्हणजे पदरा खालून पोटावर हळुवारपणे बोटं फिरवण्याची तिला सवयच होती. झोपडीच्या दाराशी जमी कुत्री पहुडली होती. मागच्या तांगड्या फाकून शेपटी खालचा भाग खसाखसा चाटत होती. ओळीनं चामखिळासारखे दिसणारे तिचे स्तन आता काही फुगीर झाले होते. मधून काळोखात कोणीतरी दिसल्याचा बहाणा करून ती भुंकत होती. जमे चीप. अम्माचा आवाज ऐकता जमी गप्प पहुडली. बाजूला बाजेवर बेनवा पडला होता. का कोण जाणे त्याला झोप नव्हती. मनात सारखा विचार होता. रघुरामासारखा भट्टीवर उद्योग करून पैसा कमवायला पाहिजे, लग्न केलं पाहिजे, अंमलीच्या मनासारखं लुगडं घ्यायला पाहिजे. इतक्यात बाजेच्या बाजूनं कुणीतरी गेलं हे कळलं न कळलं तोच जमी गुरगुरून भुंकली आणि त्या पाठोपाठ हुंदका ऐकू आला. बेनवा एकदम उठून बसला. कोण आहे? कोण रे बेनवा? आतून अम्मानं विचारलं. लक्ष्मी. पावऱ्याची लक्ष्मी मागे वळली. तिने उभ्या उभ्यानं आणखीन हुंदके दिले. ते ऐकले आणि अम्मा झोपडीतनं बाहेर आली. काय झालं लक्ष्मी? पावऱ्याची लक्ष्मी बोलली नाही. तिला बोलायची, रडायची शक्तीच नव्हती. बाळंत रोगानं ती मरायला टेकली होती. पिवळी झाली होती, हडकुळी पडली होती. हळद वाटल्यासारखे तिचे हात पिवळे झाले होते. हातापायांच्या तळव्यातनं आणि डोळ्यातनं आग झिरपायची. मिरच्या झोंबायच्या. 8 बाळंतपणं झाली. पहिला रघुरामा. मागोमाग 3 पोरं पोटात किंवा जन्माला येऊन मेली. नंतरची धोंडी. त्यानंतरची पोरं तशीच गेली. धोंडीला धोंडा गुंडा लेखून ते नाव ठेवलं म्हणून ती जगली अशी तिची समजूत होती. नंतरच्यांनाही अशीच नावं ठेवावीत अशी तिची इच्छा होती, पण ती इच्छा पूर्ण काही झाली नाही. कारण ती पोटातच किंवा 5व्या-6व्या दिवशी मेली. एकटी धोंडी तिच्या पदरात होती. रघुरामा जाणताहून पोटापाण्याला लागला होता. वस्तीत कधीतरी यायचा. आल्यावेळी 10ची नोट हाताला लावून जायचा. नजरेखाली वावरणारं पोटचं पोर म्हणजे धोंडी. 5-6 वर्षांची, अख्खी खरजेनं कुजलेली. दम्यामुळे श्वास कोंडून ते अनेकदा गुदमरली. जगते का मरते अशी स्थिती झाली, पण जगली. डमरू बांधल्यासारखा पोटाचा डबा घेऊन मातीत फिरायची. पायाच्या काड्यांना पोटाचा डबा पेलत नसे म्हणून बसली की बसूनच राहायची. बसून कंटाळली म्हणजे उठून उभी राहायची. पुढे पाय टाकण्याचा प्रयत्न करता करता खाली पडायची. पडली की मांडीवरून मातीत मुतायची आणि त्याच चिखलात खेळायची. मातीचे लाडू करायची आणि त्या लाडवांकडे बघत श्वास टाकत खी खी करून हसायची. लक्ष्मी फक्त हुंदके देत उभी राहिली. धोंडी बरी आहे ना? तिला काय धाड होते? एवढं बोलून ती वैतागली. भुवया विस्फारून तिने मोठ्या कष्टानं तोंडातून कड फेकले. वाफ गेली. पोलिसांनी राग्याला धरलाय. रघुरामाला धरलं? बेनवानं चटकन घाबरून विचारलं.
ते कसं काय? मांड्यांना सायकलची ट्यूब बांधून दारू पोचवीत होता. गावला पोलिसांना. म्हणून म्हणलं ह्यो धंदा वाईटच असतोय. अगं पण मग करावा तरी कांचा माणसानं? असं विचारून भकास नजरेनं लक्ष्मी मातीत पाहत राहिली. आता हाय कुठं पोरगा? हाय पोलीस ठाणे, तिकडं जाऊन आले. बघव ना डोळ्यानी ग. पार पिटलंय पोराला, पाठीचे सालटी सोललीत. बघव ना ग. ढोरासारखा वराडला, ऐकव ना. कुठं मेले पाप फेडतीन. असं म्हणून तिने पदराचा बोळा आपल्या तोंडात कोंबला आणि व्याकुळ होऊन ती रडली. रडली आणि आपल्या खोपटात गेली. आता रघुरामा पोलिसांच्या तावडीतून सुटणार नाही हे सर्वांना माहिती होतं. तुरुंगातून सजा भोगून सुटेल तेव्हा सुटेल अशा विचारानं सर्वजण गप्प राहिले. अम्मा झोपडीत जाऊन आडवी झाली. बेनवा आपल्या बाजेवर उताणा पडला. पाहिलं ना हे? तुला म्हणलं होतं यो भट्टीचा धंदा नको. बेनवा या धंद्यात गेला नाही याचं आम्हाला समाधान वाटलं. रघ्या मागणं तू बी तिथं गेला असतास तर असाच पोलिसांच्या कचाट्यात गावला असतास. नको रे बाबा नको ते पोलीस, असं म्हणत ती आता रडकुंडीला आली. बेनवाला काय बोलावं हे कळेना. पोलिसाच्या तावडीत गावला असतास तर मग कुठलं झोपडं कुठलं लगीन. तिने दीर्घ सुस्कारा सोडला. अम्मा म्हणत होती ते खरं हे बेनवाला पटलं. आपण रघुरामाप्रमाणे तुरुंगात गेलो असतो तर आज सगळं उलटं झालं असतं. मग एकदम आठवणून तो म्हणाला, तरी मला रात्री स्वप्नच वाईट पडलं होतं बरं का. कसलं स्वप्न पडलं? रग्याला भाला मोठा नाग चावला असं दिसलं. चावला आणि आपल्या झोपडे शिरला. हे ऐकून अम्मा स्वस्थ पडून राहिली, काही बोलली नाही. बेनवाला ते स्वप्न पडलं, स्वप्नात नागोबा आपल्या झोपड्यात शिरला हे ऐकून ती हर्षभरित झाली. एका क्षणात ती रघुरामाची गोष्ट विसरली. घरात नाग शिरण्याचं स्वप्न शुभ शकुनी. मुलगा व्हायचा असला म्हणजे असलं स्वप्न पडतं. ती एकदम खुशीत आली. कुशीवर होऊन तिने नागासारखा आपला हात जमिनीवर फिरवला. या घटकेला ट्रकवाला जवळ असता तर फार बरं झालं असतं असं तिला वाटलं. त्या ट्रकवाल्यासारखा पिठूर पोरगा झाला तर कसा दिसेल याची ती कल्पना करायला लागली. तेवढ्यात जमी जागी झाली. वाकड्या मानेनं तोंड आकाशाकडे लावून ती हेल काढून ओरडायला लागली. व्याकुळ सूर बाहेर पडले, भयानता वाढली. चुपे नाही तर घालतो लात पाटीत. बेनवा अस्वस्थ होऊन ओरडला. पण जमी थांबली नाही. गरीब चेहऱ्यानं ती हेल काढत होती. बेनवानं झोपड्याच्या छपरावरनं काठी ओढली. अम्माच्या ते लक्षात आलं. एकदम पोटाला हिसका देत ती उठली आणि घुसमटत ओरडली, अरे नको नको मारू तिला, मारू नको तिला. बेनवानं उगारलेली काठी छपरावर टाकून दिली. अरे बाबा पोटात दुखत असन तिच्या. गाभण आहे ती, मुक जाणावर, कसं कळणार रे बाबा. खूप दिवसांनी अम्मा अशी जड असूनही हलकी झाली. चाल जड झाली होती तरी हवेत चालल्यासारखं तिला वाटत होतं. मन अगदी मोहरून गेलं होतं. आनंद पोटात मावेनासा झाला होता. एवढ्या वर्षांचं तिचं स्वप्न आता साकार झालं होतं. ज्या दिवसासाठी ती एवढे दिवस थांबली तो दिवस तिला दिसला. जन्माची यातायात फळाला आली. अर्ध्या मैलाच्या अंतरावर तिला जमिनीचा तुकडा मिळाला. ट्रकवाला ज्या गोदामात पोती आणून टाकायचा त्या गोदामाच्या आवारात मालकानं त्याला एक झोपडं बांधण्यापुरता तुकडा देऊन टाकला. 8-10 पत्रे आणि लाकडाचे खुंटही त्यानेच ट्रकमध्ये टाकून आणले. 2 दिवसांच्या श्रमात खोपटं उभं राहिलं. बरंचसं विस्तृत आणि उंच सुद्धा. पावसाळ्यात पाणी आत येऊ नये म्हणून तिने जमिनीचा चबुतरा उंच करून घेतला. 4 खुंट पुरून वर पत्रे टाकले. पत्रे वाऱ्यानं उडू नयेत म्हणून त्यावर वजनासाठी दगड बांधून ठेवले. खोपटाच्या मधोमध तट्ट्या लावून तिने 2 खण तयार केले. एक आपल्यासाठी आणि दुसरा बेनवासाठी. रस्त्यावर एक फेरी मारून तिने शेण जमा केलं. सारी जमीन सारवून काढली. त्यावर पिठाच्या 4 रेघा ओढल्या. खोपटाच्या बाहेरनं तिने आपलं घर न्याहाळून घेतलं. ते पाहता पाहता तिचे डोळे तृप्त झाले.
पांडेचेरीचं मातीच्या भिंतीचं घर या मानानं खूप बरं होतं हे खरं, पण हेही काही वाईट नाहीये. काही वर्ष रस्त्याच्या कडेला कंबरभर उंचीच्या कच्च्या झोपड्यात गेल्यानंतर तिला हे पत्र्याचं खोपटं मोठ्या वाड्यासारखं वाटलं. जागा निवांत होती. चारी बाजूनी भक्कम उंच भिंत होती. शेजारी भलं मोठं गुदाम होतं. त्यात धान्याची हजारो पोती होती. गोराख्याला खुश ठेवलं की झालं. अडीअडचणीला पिशवीभर तांदूळ मिळतील असं तिला वाटत होतं. झोपड्याकडे अंगणातनं बघता बघता तिने आपल्या डोळ्यांनी आपलं बाळंतपण पाहिलं. ट्रकवाल्यासारखा गोरागोमटा दिसणारा पोर जन्माला आलेला तिने बघितला. रुकाची बायको आपल्या अंगाला हळद तेल चोळत असल्याचं तिने बघितलं. बेनवाचं थाटानं झालेलं लग्न पाहिलं. गुदामाच्या आवारात जेवणाची लांब बसलेली पंगत तिला दिसली. लग्नाच्या जेवणानं सारी मंडळी खुश झाल्याचं तिनं बघितलं. आपल्या हातानं तिने सुनेचं बाळंतपण केलं. आणि हे सारं पाहता पाहता ती स्वतःला हरवून गेली. भानावर आली तेव्हा दचकली. आपल्या या भाग्याला कोणाची तरी दृष्ट लागेल अशा विचारानं तिचं मन थरारून गेलं. मग ती आत गेली. एका दोराला तिने 4 मिरच्या बांधल्या, त्यात लिंबू टोचलं आणि ती माळ तिने आपल्या खोपटाच्या दाराकडे बांधून टाकली. चबुतऱ्याच्या दगडावर आपटून एक नारळ फोडला. नारळाचं पाणी चौफेर फेकून आपल्या डोळ्याला लावलं. तेवढ्यात तिला ट्रक आल्याचा भास झाला. आता यावेळी ट्रक यावा अशी तिला उत्कट इच्छा झाली, म्हणून ती गोदामाच्या आवाराच्या बाहेर आली, पण तिला ओळखीचा ट्रक दिसला नाही. आवाराच्या फाटकापाशी लाकडी स्टूल टाकून गोदामाची राखण करणारा गोरखा स्वेटर विणत बसला होता. 2 सुया टक टक चालवत त्यांनी नजर उचलून अम्माकडे बघितलं. रडण्याच्या आधी हिमटी यावी तसा हसला तो. ये क्या बनाता है गोरखा? जी स्वेटर बनाता हूँ. काय को? खुद के लिए बनाता. ये हमको बना के देगा क्या? छोटा स्वेटर, टोपरं. हाँ जरूर देगा, लेकिन लोकर मांगता. लोकर दिन के आणून. बोलताना सुद्धा गोरखा विणकाम थांबवत नाहीये हे बघून आम्हाला अचंबा वाटला. त्या चकचकीत सुयांची हालचाल बघत बसावं असं तिला वाटलं, पण तेवढ्यात सूर्य मावळला हे तिच्या ध्यानात आलं. घरात काळोख नको म्हणून आत जाऊन तिने लगेच डबडं पेटवलं आणि ती ओटीवर खांबलीला टेकून बसली. हे सारं माझं आहे, माझ्या हक्काचं आहे या जाणीवेनं ती तृप्त झाल्यासारखी झाली. डोळे मिटून डोकं तिने खांबलीला टेकवलं. तेवढ्यात खांद्यावर गंजी फ्रॉक टाकून बेनवा आला. आजकाल त्यालाही बरी कमाई होत होती. त्यांनी नवीन धंदा चालू केला होता. फाउंटनवर दिवसभर थांबून लोकांना टॅक्सी आणून द्यावी, गिरायकांनी दिलेले 2-4 आणे खिशात टाकावे हा त्याचा धंदा बरा चालला होता. त्याच जोडीला टॅक्सी धुवायचं काम. टॅक्सी स्टँडवर उभी असली तर ती धुवायची किंवा त्यावर फडका मारायचा. ड्रायव्हरने दिलेले आणा 2 आणे कानात अडकवायचे हा त्याचा जोडधंदा. त्यामुळे घरात 4 पैसे येत होते. शिवाय बेनवाचं लग्न झालं म्हणजे अंमली मार्केटात जाईल. तिथं कचरा विस्कटून त्यात सापडलेली भाजी आणेल, कांदे बटाटे आणेल. त्या भाजीचे वाटे विकून 4 आठाणे कमवील अशी आम्हाला आशा वाटत होती. बेनवानं येताना कुठून तरी कॅलेंडर आणि चित्र जमवून आणली होती. काचवाल्याकडनं आणलेलं कॅलेंडर त्यांनी पुसून पुन्हा भिंतीवर टांगलं. त्या कॅलेंडरवरची एकही तारीख त्यांनी कधी फाडली नव्हती. तारखेकडे त्याचं मुळात लक्षच गेलं नव्हतं. एका झाडाच्या फांदीवर बसलेले 2 पक्षी, एका पक्ष्याच्या छातीत बाण घुसलाय, छातीतनं रक्त ठिबकतंय. रुकाची बैदेवाली कोंबडी मारली तेव्हा चाकूच्या पात्यावर असंच रक्त चिकटलेलं होतं. याशिवाय बेनवानं आणखीन बरीच चित्र जमवली होती. रेडिओकडे बोट दाखवणारं गुटगुटीत बाळ, अर्धनग्न इंग्लिश नाट्या, हिंदी नाट्या. भिंतीचा अर्धा अधिक भाग या चित्रांनी आणि कॅलेंडरांनी व्यापला गेला होता. ते पाहून आम्हाला नवल वाटलं की बापाचे गुण पोरात कसे येतात याची तिला गंमत वाटत होती. बेनवाच्या बापाला अशा चित्रांची खूप आवड. पांडेचेरीच्या घरात त्यांनी अशी कितीतरी चित्र लावली होती, पण त्यात देवांची चित्र जास्त होती. आता काळ पालटला. बेनवाला एकही देवाचं चित्र आणावंसं वाटलं नाही. घराची सजावट झाल्यावर दोघांनी जेवून घेतलं. जेवून झाल्यावर आम्हाला जमीची आठवण झाली. तिने एक करटी घेतली, त्यात थोडा भात घातला, वर 2 चमचे दूध टाकलं आणि ती करटी तिने जमीच्या पुढ्यात ठेवली.
पोटाची भरलेली पखाल हलवत जमीनं करटी चाटून स्वच्छ केली. बरेपणानं विगो भाय असं म्हणत अम्मा आत गेली. निर्धास्तपणानं दोघंही आपापल्या खाणात झोपी गेले. सकाळी झोपड्याचं दार उघडण्याच्या आत दारावर थाप पडली. अम्माला वाटलं ट्रकवाला आला. ती आनंदित झाली. मग ट्रक थांबल्याचा आवाज कसा नाही आला? तोंडावर पदर फिरवत तिने दार उघडलं. दारासमोर सोन्या उभा होता. हातात खराटा आडवा होता. त्याचा जीव घाबराघोबरा झाला होता. ओठ आणि डोळे पांढरे फटफटीत पडले होते. सोन्या थरथर कापत होता. काय रे सोन्या? अम्मा तू बरी आहे ना? कार बाबा? नाही पण जीवानं बरी आहे ना तू? अरे हा ना. का? नाही पोरवाशीन होती ना तू? अरे मग आता बी हाय की. सोन्या तिच्या पोटाकडे निरखून पाहायला लागला. कार बाबा तुला का चिंता? अम्मानं हसल्यासारखं केलं पण सोन्या हसण्याच्या मनस्थितीतच नव्हता. नाही मला वाटलं तुझंच आहे म्हणून. अरे पण काय बोलशील का नाही? अम्मा अम्मा अगं कचऱ्याच्या ढिगात ना एक गोळा पाडलाय. गळ्याला नख लावून टाकलाय. मला वाटलं तुझाच एक. किडे पडोत मेल्या तुझ्या तोंडात. अगं तू तंडू नको अम्मा. मग काय बोलतो तू सकाळच्या वेळेला? अगं पोलिसांना वर्दी द्यायला पाहिजे. म्हणलं तुझं असन तर टाकू गाडून. देवा रे. अम्माच्या अंगाला घाम फुटला. तिला चक्कर आल्यासारखं वाटलं. खांबाला टेकून तिने डोक्यावर हात घेतला आणि ती थकून फुटफुटली. कोण म्हणायची सटवी ही? पोटातला गोळा मारला. बघ मी जातो. आधी मोकादमाला कळवतो. असं म्हणून गळून पडलेला खटारा ओढत सोन्या लगाबगा धावत गेला. हा म्हणता पंचनामा झाला. पोलिसांच्या चक्रा सुरू झाल्या. खोपटा खोपटा शिरून चौकशी सुरू झाली. प्रत्येकानं कानावर हात घेतला. येणाऱ्या जाणाऱ्याकडे पोलीस संशयी नजरेनं बघायला लागले. चमन्या तिथं चोरासारखा फिरत होता. काखोटीला त्यांनी बादशाला आवळून धरलं होतं. एका पोलिसाला संशय आला. त्यांनी चमन्याचं बोकोट ओढलं. मोठ्या सरावानं त्याचं कानफाट फोडलं. त्या आकस्मिक हल्ल्यानं चमन्या एकाएकी भेदरून गेला. त्याला वाटलं हे सारं कारस्थान बादशहाला पळवण्यासाठी आहे म्हणून त्यांनी बादशहाला अधिकच कुशीत आवळलं आणि निग्रहानं तो ओरडला, मारे ज्या 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 बादशाह नाही मिलेंगा. पोलिसाच्या डोक्यात प्रकाश पडला नाही. तो कडकडून म्हणाला, तू सीधा बोला. कोंबड्यासारखी मुंडी मुरगळेल मी. कोंबड्यासारखी मुंडी मुरगळीन म्हणता चमन्याला आपली मुंडी मुरगळल्यासारखं वाटलं. पहिले सीधा बोल. त्या कचऱ्यात तो माल कोणी टाकला? चमन्या त्याच्या तोंडाकडे बघत राहिला. डाव्या हाताचं मनगट शेंबड्या नाकावर ओढत भेकरासारखा टकटक बघत राहिला. बोल बोल. छोड दे मुर्गा छोड. अरे बापरे, मुर्गा छोड दे. चमन्याला आपला कलेजा तुटल्यासारखं वाटलं. कोणी टाकला गोळा? सांग बरं. पोलिसानं आपलं मनगट उलटं उगारलं. मीच टाकला. मी आणून देतो लेकिन बादशाह को मत लेना. तू टाकला? ओ जी. खरं सांगतो का? खुदा की कसम. का टाकला? अरे आणून देतो ना वापस. हमको खिटखिट नाही मागताय. कोणी दिला तुझ्याकडं? आयशानं दिला. टाक म्हणली. तिने दिला आणि तू टाकला? हा, का टाकला तू? वो बोली बादशाह को मारेगा. मैं डर गया. मी वापस आणून देतो ना. सारा गुंता झटपट सुटला. आयशाला अटक झाली. चमन्याही गुंतला. पोराच्या गळ्याला तू नख लावलंस म्हणून सांग, नाही तर बादशाची मुंडी काटीन अशी चेन्नानं चमन्याला धमकी देताच त्यांनी तसं पोलिसांना सांगून टाकलं. बिचारा चमन्या नाहक खटल्यात गोवला गेला. श्रोते हो, हा होता भाग 11वा चक्र या जयवंत दळवी लिखित कादंबरीचा 12वा अर्थात शेवटचा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार.